नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला फक्त गव्हाच्या पिठाची पुरी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. पुरी करण्यासाठी इथे मी 4 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. त्यातच एक पळीभर तेल घालत आहे. पीठ तेलाला अशा पद्धतीने छान चोळून घेऊयात. पीठ तेलाला छान चोळून झाल्यानंतर अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून साखर घालत आहे. मिक्स करून घेऊयात. साखर घातल्यामुळे पुऱ्या तशाच फुगलेल्या राहण्यास मदत होते, तसेच तळल्यानंतर तिला छान चकाकी येते. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा मळून घेऊयात. पीठ मळून झालेलं आहे. आता आपण हे झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवूयात. 10 मिनिटे झालेले आहेत. झाकण काढूया. वरून थोडंसं तेल सोडून कणिक चांगली मळून घेऊयात, किंवा कणिक तुम्ही वरवंट्याला तेल लावून सुद्धा थोडंसं कुटून घेऊ शकता. पुरी करण्यासाठी कणिक आपली तयार झालेली आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात. हाताला थोडंसं तेल लावून लिंबूच्या आकारा एवढा गोळा घेऊयात आणि दोन्ही हाताने पुन्हा त्याला गोल आकार देऊन थोडासा असा चपटा करून घेऊयात. पोळपाटाला आणि लाटण्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. आता आपण याची पुरी लाटून घेऊया. पुरी लाटण्यासाठी तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता, पण पुरी तळताना पीठ तेलामध्ये उतरते आणि त्यामुळे तेल खराब होते. लाटताना पुरी मध्ये पातळ किंवा कडेला जाड ठेवायची नाहीये. ही बघा, पुरी कशी एकसारखी लाटली गेलेली आहे. एकसारखी लाटल्यामुळे पुरी टम्म फुगते. जर तुम्हाला कडक पुरी खायला आवडत असेल तर पुरी एकदम पातळ लाटू शकता, म्हणजे ती तळली की छान कुडकुडीत येईल. पुरी लाटल्यानंतर ताटामध्ये काढूया. याच पद्धतीने पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तेलावर पुऱ्या लाटल्यामुळे त्या ताटाला चिटकतील, म्हणून पुरी तळून घेऊयात. तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे. एक पुरी तेलामध्ये सोडूयात. पुरी तळताना गॅसची आच मध्यमच ठेवायची आहे. तेलामध्ये पुरी टाकल्यानंतर कशी टम्म फुगलेली दिसत आहे. पुरी पलटून घेऊयात. दुसरी बाजू पण छान तळून घेऊयात. पुरीला दोन्ही बाजूने छान हलका सोनेरी रंग आलेला आहे. पुरी चाळणीमध्ये काढूयात, म्हणजे जास्तीचं तेल खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये निथळेल. पुऱ्या छान टम्म फुगलेल्या आहेत, तसेच तिला छान चकाकीही आलेली आहे. याच पद्धतीने पुऱ्या लाटून तळून घ्यायच्या आहेत. अशी टम्म फुगलेली पुरी तुम्ही श्रीखंड, खीर, बटाट्याची भाजी किंवा कोणत्याही आवडत्या व्हेज ग्रेव्हीसोबत खाऊ शकता. आजची ही पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.